राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। नागपुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि यामुळे सखल भागातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे आज शनिवार दिनांक उशिरा शाळांना सुट्टी जाहीर केली। त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला। दरम्यान मुसळधार पावसाचा हवाई सेवेवर परिणाम झालाय। नागपूर शहर आणि जिल्ह्यात आज शनिवार सकाळपासून विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाने हजेरी लावली। नागपुरात गेल्या 3 तासात सरासरी 90 मिलीमीटर जोरदार पाऊस झाला। अजून 3 तास जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर तर प्लॅटफॉर्मवर पाणी वाहत आहे। रुळांवर पाणी साचले। शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात उंच सिमेंट रस्ते, पाण्याचे आउटलेट नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या। अनेक सखल भागामध्ये पाणी शिरल्याने अनेकांना आज ऑफिसमध्ये जाण्याच्या वेळी तारांबळ उडाली। सिमेंट रस्त्याच्या कामामुळे उपराजधानी जागोजागी घरांमध्ये पाणी शिरण्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या। पहाटेपासून जोरदार पाऊस नागपुरात सुरू झालेला असून हवामान खात्याने 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर गाफील असलेल्या प्रशासनाने मुले शाळेत गेल्यानंतर सुट्टी दिल्याने पालकांनी संताप व्यक्त केला। अनेक शाळांनी यात पुढाकार घेत मुलांना सुट्टी जाहीर केली। पालकांनी मुलांना घरी घेऊन जावं असं सांगितलं। अखेर सोशल मीडियावर या संबंधीचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत आज सुट्टी जाहीर केली आहे। राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा।